Hi students, in our last lecture we have started our third topic, which is motion in plane. In this we are going to discuss in today's lecture what is meant by the path length, average speed and average velocity. In last lecture we have seen what is meant by the position of the particle, displacement of the particle and types of motion. Which are the types of motion? Linear motion, circular motion, oscillatory motion, curvilinear motion. What is meant by linear motion? Motion of a particle along straight line. What is meant by circular motion? Motion of a particle along the circumference of circle is called as the circular motion. What is meant by the curvilinear motion? Motion of a particle along a curve is called as the curvilinear motion. Then what is meant by the oscillatory motion? The motion in which particle repeats its motion after equal time interval and the motion is to and fro, then such type of motion is called as the oscillatory motion. In this topic initially we are going to discuss about the linear motion and we have started the point position and displacement. What is meant by the position of particle? Position of a particle with respect to given coordinate system is the point at which the particle is present at that instant of time with respect to origin of the coordinate system is called as the position of the particle. If we are going along positive x-axis, that is towards right of the origin, then coordinates are taken as positive. If the coordinates are or a point is on the left of origin, ओरिजिनच्या लेफ्टला असेल तर कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह असतील, ओरिजिनच्या वर असेल तर कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह असतील म्हणजे अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस अँड ओरिजिनच्या जर खाली असेल म्हणजेच काय तर अलॉंग निगेटिव्ह वाय ॲक्सिस असेल तर कोऑर्डिनेट्स हे निगेटिव्ह कन्सिडर केले जातील. त्यानंतर पुढे आपण बघितलं होतं की व्हॉट इज मीन्ड बाय द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल with respect to time or in given time is called as the displacement of particle. Change in position of particle in given time is called as the displacement of particle. ओके, डिस्प्लेसमेंट साठी आपण फॉर्म्युला बघितला होता, डेल्टा एक्स बार इज इक्वल टू x2 बार मायनस x1 बार. म्हणजेच फायनल पोझिशन वेक्टर x2 बार मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर x1 बार या दोघांच्यातला डिफरन्स घेतला की आपल्याला काय मिळतो? डिस्प्लेसमेंट वेक्टर डेल्टा एक्स बार. डिस्प्लेसमेंट ही कसली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. कशी फाइंड आउट करायची? फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. डिस्प्लेसमेंटसाठी आपण प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. डिस्प्लेसमेंट ही पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते किंवा ती काय असू शकते? झिरो असू शकते. If particle goes from one point to the another point and come back to the original position again, म्हणजे एखाद्या जागेवरून पार्टिकल दुसऱ्या जागी गेला आणि परत रिटर्न आहे त्या जागी आला तर त्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट त्या पार्टिकलची किती झालेली असते? तर झिरो डिस्प्लेसमेंट झालेली असते. म्हणजेच डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते आणि काय असू शकते? तर झिरो असू शकते. ओके, त्यानंतर आणखीन एक आपण बघितलं होतं की डिस्प्लेसमेंट गिव्स द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ द पार्टिकल. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असते? तर इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन या दोघांच्यातलं शॉर्टेस्ट पॉसिबल डिस्टन्स. म्हणजे एखादा पार्टिकल खूप मोठ्या वेगवेगळ्या पाथवरून तो फिरून आला आणि थोड्या फायनल पोझिशनला एका आला तर इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन या दोघांच्यातलं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? तर डिस्प्लेसमेंट असणार आहे. डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट आपण बघितलेलं आहे. काय आहे एसआय युनिट? मीटर हे त्याचं एसआय युनिट आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट पुढचा डिस्कस करतोय, तो म्हणजे आहे व्हॉट इज मीन्ड बाय द पाथ लेंथ. पाथ लेंथ म्हणजे काय? तर बघा, द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय particle, total distance traveled by particle, or you can say that total distance traveled by an object during given time
in its motion is called as the पाथ लेंथ. म्हणजे पाथ लेंथ म्हणजे काय आहे बघा, तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय पार्टिकल ड्युरिंग गिव्हन टाइम इन इट्स मोशन. म्हणजे गिव्हन टाइममध्ये पार्टिकल ज्यावेळेस मोशनमध्ये असेल त्यावेळेस त्या पार्टिकलनी टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, त्या टोटल डिस्टन्सला काय म्हटलं जातं, पाथ लेंथ असं म्हटलं जातं. आता मग डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ याच्यामध्ये फरक काय, तर डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी असते आणि पाथ लेंथ ही कसली क्वांटिटी आहे बघा, स्केलर क्वांटिटी आहे. डिस्प्लेसमेंट ही कसली क्वांटिटी असते, वेक्टर क्वांटिटी. पाथ लेंथ ही कसली क्वांटिटी असते, स्केलर क्वांटिटी. याचा अर्थ की पाथ लेंथ ही ऑलवेज फक्त मॅग्निट्यूडमध्ये घेतली जाते, कारण स्केलर क्वांटिटीला फक्त काय असतं, मॅग्निट्यूड असतं. स्केलरला कधीही डायरेक्शन असत नाही. म्हणजे पाथ लेंथ स्केलर आहे, याचा अर्थ पाथ लेंथला फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही. म्हणजे काय बघा, सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया इथे. सपोज एखादा पार्टिकल ओ पासून क्यू पर्यंत गेला, परत रिटर्न तो ओ या पोझिशनला आला. इथे एक्स ॲक्सिस दाखवलेला आहे आपण. ओरिजिनच्या राईटला पॉझिटिव्ह असेल, ओरिजिनच्या लेफ्टला कोऑर्डिनेट्स कसे असतील, निगेटिव्ह असतील. पाथ कसा सांगितला आहे बघा मी, इनिशियल पोझिशन आहे ओ, नंतर तो गेला कुठे, क्यूला गेला, तिथून रिटर्न परत तो कुठे आला, ओ या पॉईंटला आला. तर या कंडिशनमध्ये जर आपण डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केली, बघा डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायची असेल तर काय येणार, डिस्प्लेसमेंट फ्रॉम ओ टू क्यू आणि डिस्प्लेसमेंट फ्रॉम क्यू टू ओ या दोघांची काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. मग डिस्प्लेसमेंट ओ टू क्यू किती झाली बघा, फायनल पोझिशन क्यू आहे, इनिशियल पोझिशन ओ आहे. क्यूचे कोऑर्डिनेट्स आहेत 60 आणि इनिशियल ओ आहे, ओचे कोऑर्डिनेट्स आहेत 0. 60 - 0 आन्सर किती येतं, 60 येतं. आणि त्यानंतर क्यू टू ओ रिटर्न जातो, तो क्यूपासून ओपर्यंत आला. इनिशियल पोझिशन क्यू आहे आता आणि त्याची व्हॅल्यू किती आहे बघा, इनिशियल पोझिशन क्यू आहे, फायनल पोझिशन किती आहे, 0 आहे. डिस्प्लेसमेंटसाठी आपण फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन घेतो. फायनल पोझिशन ओ त्याचे कोऑर्डिनेट्स 0 आहेत, मायनस इनिशियल पोझिशन क्यू आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 60. मग 0 - 60 केलं तर आन्सर किती मिळेल, -60 मिळेल. आणि त्यामुळे टोटल डिस्प्लेसमेंट कशी काढायची, तर ओ टू क्यू डिस्प्लेसमेंट किती झाली बघायचं, क्यू टू ओ डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे घ्यायची आणि ह्या दोघांची काय करायची आहे, आपल्याला ॲडिशन करायची आहे. मग ओ टू क्यू, क्यू टू ओ ही डिस्प्लेसमेंट जी आहे ही किती झाली बघा, 60 - 60 म्हणजे किती झाली, 0. म्हणजे या एक्झाम्पलसाठी जर आपण डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केली तर त्याची व्हॅल्यू किती येते बघा, 0 मीटर आहे असं आपण म्हणूयात. आणि जर तुम्ही इथे पाथ लेंथ फाइंड आउट केली तर काय होईल बघूया. पाथ लेंथ जर फाइंड आउट करायची आहे तर ती काय येईल, तर पाथ लेंथ फॉर ओ टू क्यू, पाथ लेंथ फॉर क्यू टू ओ या दोघांची काय करायची, सिंपल ॲडिशन करायची. मला सांगा एखादा पार्टिकल जर ओ पासून क्यू पर्यंत गेला तर त्यानं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, 0 पासून 60 पर्यंत. मग 0 to 60 डिस्टन्स जर ट्रॅव्हल केला असेल तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 60 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. ओ पासून क्यू पर्यंत गेला, क्यू पासून रिटर्न तो ओ पर्यंत आला, बरोबर. आता क्यू पासून रिटर्न ओ पर्यंत जाताना आता त्यानं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, म्हणजे पहिल्यांदा इथून इथं गेला, डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 60, बरोबर. पहिल्यांदा इथून तो असा इथंपर्यंत गेला, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 60 डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. त्यानंतर क्यू पासून तो रिटर्न ओ पर्यंत आला. आता इकडनं इकडे येताना सुद्धा त्यानं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, 60च केलं ना. म्हणजे इथे तुम्ही 60च घेणार आहात आणि 60 + 60 करा, आन्सर येईल 120. म्हणजे ओ टू क्यू, क्यू टू ओ इथं पाथ लेंथ आपल्याला किती मिळते बघा, 120 मीटर. आता या दोघांच्या मध्ये पाथ सेमच आहे ना, पण डिस्प्लेसमेंट किती आली, 0 आली. पाथ लेंथ किती आली, 120 मीटर आली. असा डिफरन्स किंवा चेंज असा का आहे सांगा मला. का तर इथं रिटर्न ज्यावेळेस येतो, ओ टू क्यू जातानाचं डिस्प्लेसमेंट जेवढी होती तेवढीच काय आहे, पाथ लेंथ आहे. पण
क्यू पासून ओ पर्यंत येताना रिटर्न यायला लागलाय ना तो पार्टिकल, कोणत्या ॲक्सिसवर रिटर्न येतोय तो, अलॉंग द निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, म्हणजे क्यू पासून तो ओ कडे चाललाय, म्हणजे इकडे चाललाय असा, म्हणजे कुठे चाललाय, टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स ॲक्सिस चाललाय आणि त्यामुळे त्याची डिस्प्लेसमेंट ही निगेटिव्ह आहे आणि याच्यामध्ये निगेटिव्ह साईन इंडिकेट काय करेल तुम्हाला, डायरेक्शन इंडिकेट करेल, म्हणजेच काय, पार्टिकलचं मोशन अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे किंवा टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, हे कोणाकडून रिप्रेझेंट केलं जाईल, या निगेटिव्ह साईनकडून, बरोबर. आणि 60 हे काय असेल, त्याचं मॅग्निट्यूड असेल. बघा इथे +60 इंडिकेट करत आहे पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. -60 इंडिकेट काय करेल, तर पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि मग दोघांची ॲडिशन करा, किती आली, 0 आली. का तर डिस्प्लेसमेंट व्हेक्टर आहे आणि त्याला डायरेक्शन मॅटर करते, डायरेक्शन तुम्हाला इथे कन्सिडर करावी लागते. पण पाथ लेंथ ही कसली क्वांटिटी आहे बघा, स्केलर क्वांटिटी आहे. मगाशीच सांगितलं, जर स्केलर असेल तर इथे डायरेक्शन मॅटर करत नाही, तुम्हाला फक्त काय कन्सिडर करायचं आहे, तर त्याचं मॅग्निट्यूड कन्सिडर करायचं आहे. म्हणजेच सपोज इथं जरी तो रिटर्न येत असेल, जाताना इकडे टुवर्ड्स पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह घेतलं, पण क्यू टू ओ येताना जरी रिटर्न येताना तो टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स ॲक्सिस चालला असेल तर डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह घेऊ शकता तुम्ही, पण पाथ लेंथ निगेटिव्ह घेऊ शकत नाही. कारण तुम्ही किती डिस्टन्स आहे ते घेताय, फक्त त्याचं मॅग्निट्यूड घेताय, डायरेक्शन कन्सिडर केली जाणार नाही. मग इथे आपण काय बघतो की पार्टिकल कुठून कुठून फिरून आला, त्यानं किती टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, ते म्हणजे काय, पाथ लेंथ. तो कसा कोणत्या डायरेक्शनमध्ये आला हे महत्त्वाचं नाही. इथे इम्पॉर्टंट काय आहे, तर त्यानं किती डिस्टन्स टोटल ट्रॅव्हल केलं आहे. मग हे 60 आणि हे 60 टोटल किती झाले बघा, 120 मीटर एवढी काय झाली, त्याची पाथ लेंथ झाली. आता इथं मी एक्झाम्पल सांगते बघा. सपोज मी आता इथे उभी आहे, इथून इकडेपर्यंत मी सपोज अशी चालत गेले इथंपर्यंत, ओके. इथं हे डिस्टन्स सपोज मी किती ट्रॅव्हल केलं असेल, 50 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. त्यानंतर मी इथून परत माझ्या आहे त्या जागी रिटर्न चालत आले इथंपर्यंत आणि हे येताना सुद्धा सेम डिस्टन्स मी ट्रॅव्हल केलं, जाताना 50 मीटर ट्रॅव्हल केलं, येताना परत 50 मीटर ट्रॅव्हल केलं. म्हणजे मी किती डिस्टन्स चालले, जाताना 50 मीटर, येताना 50 मीटर, म्हणजे किती मीटर चालले, 100 मीटर, बरोबर. टोटल डिस्टन्स मी किती ट्रॅव्हल केलं, 100 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. म्हणजेच पाथ लेंथ किती झाली, तर 50 + 50 म्हणजे किती झाली, 100 झाली. पण याच कंडिशनमध्ये माझी डिस्प्लेसमेंट किती झाली, तर 0, कारण मी पहिल्यांदा टुवर्ड्स राईट गेले, बरोबर, आणि त्यावेळेस डिस्टन्स ट्रॅव्हल झालं 50 मीटर टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. तिथून रिटर्न इकडं आले, म्हणजे तेवढंच डिस्टन्स निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये झालं म्हणून -50. मग 50 - 50 केलं तर डिस्प्लेसमेंट किती आली, 0. का तर मी माझ्या ओरिजिनल पोझिशनला रिटर्न आली आहे, बरोबर. मग आता हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की जर पार्टिकल ओरिजिनल पोझिशनला रिटर्न येत असेल तर डिस्प्लेसमेंट ही 0 होते, पण पाथ लेंथ 0 होते का, नाही. मग पाथ लेंथसाठी काय केलं जाईल, त्यानं जाताना किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, रिटर्न येताना किती ट्रॅव्हल केलं, या दोघांची काय होणार आहे, तर ॲडिशन होणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता त्यानंतर इथे एक एक्झाम्पल आपण बघितलं पाथ लेंथसाठीचं. कोणता पाथ घेतला होता मी, O to Q to O. याच्यासाठी डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळाली 0 आणि पाथ लेंथ किती मिळाली, तर 120 मीटर एवढी पाथ लेंथ मिळाली. आता आपल्याला सेकंड एक्झाम्पल घ्यायचं आहे बघा. सपोज पार्टिकल हा O to Q फक्त गेला, O to Q to O असं नाही गेला, कुठं गेला तो, फक्त O पासून Q पर्यंत गेला. तर या केसमध्ये त्याची डिस्प्लेसमेंट ही किती झाली सांगा. फायनल पोझिशन Q आहे, त्याचे कोऑर्डिनेट 60 आहेत. इनिशियल पोझिशन O आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स 0 आहेत. म्हणजे डिस्प्लेसमेंट होते 60 मीटर. आणि याच पाथसाठी पाथ लेंथ म्हणजे त्या पार्टिकलनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असेल, O पासून Q पर्यंत गेला, म्हणजे 0 पासून 60 पर्यंत गेला, म्हणजे पाथ लेंथ किती आहे, 60 मीटर. आता जर या दोन व्हॅल्यूज बघितल्या
तर काय लक्षात येतं आहे, तर O to Q जाताना जेवढी डिस्प्लेसमेंट आहे तेवढीच पाथ लेंथ आहे. डिस्प्लेसमेंट आहे 60 मीटर, पाथ लेंथ सुद्धा किती आहे 60 मीटर. डिस्प्लेसमेंट, पाथ लेंथ दोन्ही व्हॅल्यूज किती आहेत सांगितल्या 60 मीटर आहेत. कोणासाठी, O to Q या पाथसाठी. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण अजून एक बघूयात. जर पार्टिकल हा O to R गेला आणि त्यानंतर रिटर्न तो Q ला आला. कसा बघा, कुठून गेला O पासून कुठपर्यंत गेला R पर्यंत आणि रिटर्न परत तो कुठे आला Q पर्यंत. म्हणजे इनिशियली तो गेला O पासून R पर्यंत आणि नंतर काय झालं तर R पासून तो परत रिटर्न कुठपर्यंत आला तर Q पर्यंत रिटर्न आला. ओके, मग आता सांगा या पाथसाठी फर्स्ट आपण डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करूयात. डिस्प्लेसमेंट कशी काढायची तर बघा, डिस्प्लेसमेंट काय कराल तुम्ही, O to R डिस्प्लेसमेंट काढायची, R to Q डिस्प्लेसमेंट काढायची आणि या दोघांची काय करायची ॲडिशन. O to R डिस्प्लेसमेंट, R to Q डिस्प्लेसमेंट दोघांची ॲडिशन करा म्हणजे याची डिस्प्लेसमेंट मिळेल. O to R गेला, याच्यामध्ये फायनल पोझिशन R आहे म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 180 मायनस इनिशियल पोझिशन O आहे त्याचे कोऑर्डिनेट्स 0 म्हणजे आन्सर किती मिळालं आपल्याला 180 मीटर मिळालं. त्यानंतर R to Q येतो, R पासून Q पर्यंत आला तर याच्यामध्ये फायनल पोझिशन Q आहे, Qचे कोऑर्डिनेट्स आहेत 60 मायनस इनिशियल पोझिशन R आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 180. मग 60 मायनस 180 केलं तर आन्सर -120 मिळेल आणि आता या दोघांची ॲडिशन करा मग तुम्हाला इथं डिस्प्लेसमेंट किती मिळेल बघा 180 मायनस 120 म्हणजे किती मिळते 60 मीटर. आता याच पाथसाठी पाथ लेंथ आपण फाइंड आउट करूयात. पाथ लेंथ फाइंड आउट करताना काय कराल, O to R पाथ लेंथ किती आहे बघायची, R to Q पाथ लेंथ किती आहे बघायची आणि दोघांची काय करायची ॲडिशन. O to R, O पासून R पर्यंत गेला म्हणजे किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 180 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. त्यानंतर तो R पासून Q पर्यंत आला बरोबर, म्हणजे 180 आणि 60 यांच्यातला डिफरन्स किती 120. डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं 120 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल झालं. दोघांची ॲडिशन करा, इथं आन्सर मिळतं आपल्याला 300 मीटर. म्हणजे पाथ लेंथ आपल्याला इथं किती मिळाली 300 मीटर आणि डिस्प्लेसमेंट किती मिळाली बघा 60 मीटर. म्हणजे या एक्झाम्पलसाठी पाथ सेम आहे O पासून R, R पासून Q पर्यंत. मग डिस्प्लेसमेंट किती मिळते 60 मीटर, पाथ लेंथ किती मिळते 300 मीटर. तर याच्यामध्ये काय चेंज झाला बघा, O to R म्हणजे समोर पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये जाताना दोघांची व्हॅल्यू जी आहे डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ दोन्ही व्हॅल्यूज कशा आहेत सेम आहेत 180 मीटर. पण रिटर्न येताना म्हणजे टुवर्ड्स निगेटिव्ह ॲक्सिस येताना इकडनं इकडे येतोय म्हणजे अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस येतोय तर त्यावेळेस डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल पण पाथ लेंथ पॉझिटिव्ह असेल. डिस्प्लेसमेंट किती झाली सांगा, रिटर्न येतोय म्हणून किती झाली -120. आता इथे 120 मीटर काय इंडिकेट करत आहे मॅग्निट्यूड म्हणजे इकडनं पार्टिकल इकडं किती डिस्टन्स आला 120 मीटर आला. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करेल अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे बरोबर. मग आता 180 मायनस 120 करा, आन्सर किती मिळालं आपल्याला 60 मीटर मिळालं. पण इकडे पाथ लेंथसाठी हा -120 घेतला जाणार नाही कारण पाथ लेंथ स्केलर आहे, मायनस साईन येणार नाही. पाथ लेंथ कशी येणार पॉझिटिव्ह येणार. किती व्हॅल्यू असेल 120 मीटर. मग दोघांची ॲडिशन करा किती आन्सर मिळालं 300 मीटर आन्सर मिळालं. आता महत्त्वाचं याच्यासाठी आपण प्रॉपर्टीज काय आहेत बघूयात. प्रॉपर्टीज बघूयात आपण कोणासाठी पाथ लेंथसाठी. त्यासाठी मी आत्ता जी एक्झाम्पल 3 सांगितली होती ती बघा. जर पार्टिकल O पासून Q पर्यंत गेला तर त्याची डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ दोन्ही व्हॅल्यूज किती असतात तर 60 मीटर. त्यानंतर पार्टिकल O to Q रिटर्न बॅक टू O आला तर त्याची डिस्प्लेसमेंट ही 0 असेल पण त्याची पाथ लेंथ जी आहे ती किती होईल बघा 120 मीटर होईल. त्यानंतर पार्टिकल O पासून R पर्यंत गेला रिटर्न Q ला आला
तर या केसमध्ये डिस्प्लेसमेंट होते त्याची 60 मीटर आणि पाथ लेंथ किती असते त्याची, तर 0, आता किती बघितलं आपण, 300 मीटर. बघा 3 एक्झाम्पल आता आपण बघितले. फर्स्ट O टू Q, O पासून Q पर्यंत गेला, डिस्प्लेसमेंट पाथ लेंथ दोघांच्या व्हॅल्यू किती आल्या होत्या, 60 मीटर. जर पार्टिकल O पासून Q पर्यंत गेला, रिटर्न परत O ला आला, डिस्प्लेसमेंट 0 होईल, पण पाथ लेंथ म्हणजे हे डिस्टन्स डबल 120 मीटर. जर पार्टिकल O पासून R ला गेला, रिटर्न Q ला आला, तर 180 मायनस 60 120, आन्सर किती येईल, 60 मीटर कोणाचं, डिस्प्लेसमेंटचं. आणि पाथ लेंथचं काय येईल, 180 प्लस 120 म्हणजे किती येईल, 300 मीटर. आता आपण हे एक्झाम्पल जस्ट बघितले. मग आता याच्यामध्ये नीट लक्ष द्यायचं आहे, डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ इथं इक्वल येतात, बरोबर. कोणत्या पाथसाठी, O टू Q या पाथसाठी. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ हे सेम कधी आहेत, ज्या वेळेस पार्टिकल हा गिव्हन डायरेक्शनमध्ये कंटिन्युअसली चाललेला आहे, तो तिथून रिटर्न येत नाही. ओके, म्हणजे सपोज पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर चालला आहे, तर तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरच कंटिन्यू पुढं जातो आहे, तर त्यानं जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तेवढीच त्याची काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. म्हणजे सपोज तो O पासून R पर्यंत गेला, तरी पण त्याची डिस्प्लेसमेंट 180 आहे आणि डिस्टन्ससुद्धा 180 आहे. म्हणजेच पार्टिकलनी मोशनमध्ये जर डायरेक्शन चेंज केली नाही, तर त्या केसमध्ये जेवढी त्याची पाथ लेंथ असते तेवढीच त्याची काय असते, डिस्प्लेसमेंट असते. कधी लक्षात ठेवा, इफ particle does not change its direction during motion, then path length and displacement both are same. आता ह्या दोन केसेस बघा, इथे काय होतं, पार्टिकल असा पुढे जातो आणि परत रिटर्न येतो. म्हणजे काय, तो पहिल्यांदा कुठे गेला, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर गेला, थोडा डिस्टन्स गेला, तिथून परत रिटर्न कुठे आला, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर. म्हणजे काय, पुढे जाऊन परत रिटर्न फिरला अपोजिट डायरेक्शनमध्ये. जर असं झालं तर मग काय होतं बघा, इथं डिस्प्लेसमेंट 0 आहे पण पाथ लेंथ 120 आहे. म्हणजे ग्रेटर व्हॅल्यू कोणती आहे, पाथ लेंथ ग्रेटर आहे कोणापेक्षा, डिस्प्लेसमेंटपेक्षा. इथं बघा O टू R, R टू Q याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट 60 आहे, पाथ लेंथ किती आहे, 300. म्हणजे इथं सुद्धा पाथ लेंथ ही किती आहे, ग्रेटर आहे कोणापेक्षा, डिस्प्लेसमेंटपेक्षा. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, जर पार्टिकलनी मोशनमध्ये डायरेक्शन चेंज केली आणि तो अपोजिट डायरेक्शनमध्ये गेला, तर त्या केसमध्ये त्याची डिस्प्लेसमेंट ही स्मॉल असते आणि पाथ लेंथ त्याच्यापेक्षा ग्रेटर असते. ओके, आणि जर पार्टिकलनी डायरेक्शन चेंज केली नाही, तर डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ दोन्ही व्हॅल्यूज कशा असतात, सेम असतात. ओके, पॉईंट लक्षात राहतील. काय सांगितलं, डिस्प्लेसमेंट अँड पाथ लेंथ बोथ आर सेम व्हेन पार्टिकल डज नॉट चेंज डायरेक्शन ड्युरिंग इट्स मोशन. And if the particle changes direction during motion, then displacement is less than the path length. That is, path length is greater than the displacement. सगळ्यांना समजलं. आता इथे पाथ लेंथ ही कसली क्वांटिटी आहे मी सांगितलं, स्केलर क्वांटिटी. त्यानंतर पाथ लेंथ ही निगेटिव्ह असते का सांगा, कधी असते का निगेटिव्ह, नाही, कारण ती कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. मग स्केलरला फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे, आणि मॅग्निट्यूड ऑलवेज कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. आणि त्यामुळे पाथ लेंथ ही ऑलवेज कशी असणार आहे, पॉझिटिव्ह. पाथ लेंथ कधीही निगेटिव्ह असणार नाही. पाथ लेंथ एखाद्या पार्टिकलची 0 असू शकते का, असू शकते. का तर पार्टिकल जर रेस्टमध्ये असेल, एकाच जागी स्टेबल आहे, तो हलत नाही जागेवरून, रेस्टमध्ये आहे, तर त्यानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 0. पार्टिकल हल्लाच नाही जागेवरून, तर त्यानं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, 0 डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. ओके, म्हणजे त्याची पाथ लेंथ किती होईल, 0 होईल. म्हणजे 0 पाथ लेंथ कधी असू शकते, तर ज्यावेळेस पार्टिकल हा रेस्टमध्ये आहे. पॉझिटिव्ह ऑलवेज असते, पण निगेटिव्ह कधी असते का, नाही. पाथ लेंथ कधीही निगेटिव्ह असू शकत नाही. म्हणजे ही झाली पाथ लेंथसाठीची सेकंड प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी सांगितली मी, पाथ लेंथ ऑफ अ पार्टिकल इज ऑलवेज पॉझिटिव्ह ऑर 0. पाथ लेंथ काय असू शकते, इट मे बी ऑलवेज पॉझिटिव्ह ऑर 0, बट इट इज नेव्हर निगेटिव्ह.
आयदर ती पॉझिटिव्ह असेल और काय असेल 0 असेल, पण कधीही ती निगेटिव्ह असेल का? नाही, निगेटिव्ह असणार नाही. कळालं? त्यानंतर पुढे काय सांगायचं कंपॅरिझनमध्ये, इफ particle is moving in the same direction, it does not change the direction during motion, then path length and displacement both are same. आणि आणखीन काय सांगितलं की इफ पार्टिकल चेंजेस डायरेक्शन ड्युरिंग मोशन देन डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन पाथ लेंथ, दॅट इज पाथ लेंथ इज ग्रेटर दॅन द डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथे तुम्ही काय सांगू शकता, एक लक्षात ठेवू शकता की डिस्प्लेसमेंट जी आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इन गिव्हन टाइम इज लेस दॅन और इक्वल टू पाथ लेंथ. बघा, डिस्प्लेसमेंट विल बी लेस दॅन और इक्वल टू पाथ लेंथ, दॅट मीन्स पाथ लेंथ इज ग्रेटर दॅन और इक्वल टू डिस्प्लेसमेंट. प्रॉपर्टी महत्त्वाची आहे, डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन और इक्वल टू पाथ लेंथ. आयदर लहान असेल और इक्वल असेल. लहान कधी असेल? डायरेक्शन चेंज केल्यावर. इक्वल कधी असेल? डायरेक्शन चेंज केली नाही तर. आलं लक्षात सगळ्यांच्या? बघा, डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ हे डिफरन्समध्ये लक्षात ठेवायचं आहे. तर कसं लक्षात ठेवाल? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल इन गिवन टाइम. पाथ लेंथ म्हणजे काय? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन गिवन टाइम. ओके. त्यानंतर डिस्प्लेसमेंट कसली क्वांटिटी आहे? व्हेक्टर. पाथ लेंथ कसली क्वांटिटी आहे? स्केलर. डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. आणि पाथ लेंथ कशी असू शकते? इट मे बी पॉझिटिव्ह और 0 बट पाथ लेंथ विल बी नेव्हर निगेटिव्ह. त्यानंतर डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन इक्वल टू पाथ लेंथ. डिस्प्लेसमेंट अँड पाथ लेंथ बोथ आर सेम व्हेन पार्टिकल डज नॉट चेंज डायरेक्शन, अँड डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन द पाथ लेंथ when particle changes direction and it moves in opposite direction. मग आता असं का होतं? का तर डिस्प्लेसमेंट लहान येते आणि पाथ लेंथ ग्रेटर होत असते. असं का होतं? का तर ज्या वेळेस आपण डिस्प्लेसमेंट कन्सिडर करतो त्यावेळेस राईटला ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जे आहे त्याच्यामधून लेफ्टला ट्रॅव्हल झालेलं डिस्टन्स हे काय केलं जातं? मायनस केलं जातं. टुवर्ड्स राईट पॉझिटिव्ह, तिथून रिटर्न आला डिस्टन्स निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं होतं ना. म्हणजेच काय? टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पहिल्यांदा गेला, ते जे डिस्टन्स आहे त्याच्यामधून टुवर्ड्स निगेटिव्ह जे डिस्टन्स आला ते काय होतं? मायनस होतं आणि त्यामुळे काय होते? डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू कमी असते. आणि पाथ लेंथसाठी काय होतं? तर टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस गेला, रिटर्न तो परत कुठे आला? निगेटिव्ह एक्स ॲक्सिसकडे आला. तर हे जे डिस्टन्स आहे सेकंड डिस्टन्स हे त्याच्यामध्ये काय होतं? ॲड होतं. डिस्प्लेसमेंटला ते सबट्रॅक्ट होतं, पाथ लेंथला ॲड होतं आणि त्यामुळे पाथ लेंथ ग्रेटर असते कोणापेक्षा? डिस्प्लेसमेंटपेक्षा. बघा, पार्टिकल इथून सपोज इथंपर्यंत गेला, रिटर्न परत इथंपर्यंत आला, तर डिस्प्लेसमेंटसाठी हे जे डिस्टन्स आहे याच्यातनं हे सबट्रॅक्ट केलं जाईल आणि पाथ लेंथसाठी हे जे डिस्टन्स आहे याच्यामध्ये हे ॲड केलं जाईल. सो ऑब्व्हियसली पाथ लेंथ इज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. आलं लक्षात सगळ्यांच्या? मग आत्ता मी जो डिफरन्स सांगितला तुम्हाला तो डिफरन्स व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ यांच्यामध्ये घोळ करायचा नाही. डिस्प्लेसमेंट कशी असते? लहान असते आणि पाथ लेंथ कशी असते? मोठी असते फॉर गिवन पाथ. गिवन पाथ जो आहे त्याच्यासाठी सांगते मी. गिवन टाईम इंटरवल जो आहे तेवढ्या टाईममध्ये जी डिस्प्लेसमेंट झाली ती लहान असेल आणि पाथ लेंथ त्याच्यापेक्षा काय असेल? मोठी असेल. सगळ्यांनी हा पॉईंट डिफरन्सच्या फॉर्ममध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचा आहे. आणि हे पॉईंट जे आहेत डिस्प्लेसमेंट, पाथ लेंथ याच्यामध्ये शक्यतो गोल होतो आपला, तो नाही झाला पाहिजेत. डिस्प्लेसमेंटला व्हेक्टर आहे आणि पाथ लेंथला स्केलर आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे, व्हॉट इज मीन्ड बाय द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा इथे मी फॉर्म्युला लिहिलेला आहे. बघा, सिम्बॉल आहे त्याचा VAVG, त्याच्यावर ॲरो लिहिलेला आहे. VAVG बार इज इक्वल टू काय असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम केलं की आपल्याला काय मिळतं? ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळते. मग आता त्याचा फॉर्म्युला कसा येईल बघा, VAVG बार इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट, सिम्बॉल काय असतो? डेल्टा एक्स बार
आणि अपॉन टाईमचा सिम्बॉल काय डेल्टा टी. मग डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी केलं की आपल्याला काय मिळते ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळते. मग डेल्टा एक्स बार कसा काढायचा तर x2 बार मायनस x1 बार. डिस्प्लेसमेंट इक्वल टू काय असते फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन आणि अपॉन काय घेतो आपण टाईम इंटरवल. टाईम इंटरवल म्हणजे ज्या टाईममध्ये ही डिस्प्लेसमेंट झालेली आहे तो टाईम इथे आपण घेतलेला आहे आणि तो काय आहे तर डेल्टा टी एवढा आहे. मग आता जर याची डेफिनिशन सांगायची असेल तर डेफिनिशन काय येईल सांगा. ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय असेल तर चेंज इन डिस्प्लेसमेंट किंवा चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल. चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल with respect to time interval is called as the average velocity. किंवा ह्याला तुम्ही असं पण डिफाईन करू शकता रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आता बघा इथे मी ॲव्हरेज व्हेलॉसिटीच्या 2 डेफिनेशन लिहिल्यात. त्याच्यामध्ये हा काय आहे सांगा मला पोझिशनमधला चेंज आहे. डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम लिहितोय आपण म्हणजेच डिस्प्लेसमेंट म्हणजे डेल्टा एक्स बार आहे आणि डेल्टा एक्स बार म्हणजे काय तर x2 बार मायनस x1 बार म्हणजेच चेंज इन पोझिशन आहे हा x2 बार मायनस x1 बार म्हणजे आणि अपॉन टाईम इंटरवल दिलाय. चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू टाईम घेतलं की आपल्याला काय मिळते ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळते. चेंज इन पोझिशन ऑफ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू टाईम इंटरवल याच्यावरून आपण ते डिफाईन केलं. ओके. आता डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी. डेल्टा ही क्वांटिटी काय इंडिकेट करते तर चेंज इंडिकेट करते. डेल्टा म्हणजे काय असतो चेंज असतो. मग इथं चेंज कशामध्ये आहे डिस्प्लेसमेंटमध्ये विथ रिस्पेक्ट टू काय टाईम. मग आता इथे लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस एखाद्या क्वांटिटीमधला चेंज आपण विथ रिस्पेक्ट टू टाईम घेतो त्यावेळेस तो जो चेंज आहे त्याला काय म्हटलं जातं रेट ऑफ चेंज. म्हणजे एखाद्या क्वांटिटीमध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम काय असतो तर रेट ऑफ चेंज असतो. मग रेट ऑफ चेंज कशामध्ये आहे एक्समध्ये डेल्टा एक्समध्ये. मग डेल्टा एक्स म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. मग रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओके. इथं डेल्टा टीनं डिव्हाइड केलं आहे त्याच्याऐवजी आपण वर काय टाकला रेट ऑफ चेंज आणि इथं वर काय आहे डिस्प्लेसमेंट. म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आलं लक्षात. काय लक्षात ठेवायचं आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम करा आपल्याला काय मिळतं तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळते गिव्हन टाईम इंटरवलसाठी. आता ही जी ॲव्हरेज व्हेलॉसिटी असते ती कसली क्वांटिटी आहे बघा व्हेक्टर क्वांटिटी आहे. ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज व्हेक्टर क्वांटिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी कसली क्वांटिटी आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे. आता बघा व्हेक्टर का आहे सांगा मला. ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट ही कसली क्वांटिटी आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे. टाईम कसली क्वांटिटी आहे स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्हेक्टरला स्केलरनं डिव्हाइड केलं व्हेक्टर अपॉन स्केलर केलं तर आपल्याला ॲन्सर ऑलवेज काय मिळतं व्हेक्टर मिळतं. बरोबर की नाही. काय सांगितलं मी एखादा व्हेक्टर डिव्हायडेड बाय तुम्ही काय केलं स्केलर तर ॲन्सर ऑलवेज आपल्याला काय मिळालं पाहिजे व्हेक्टर. डिस्प्लेसमेंट इज व्हेक्टर डिव्हायडेड बाय टाईम इज स्केलर. ॲन्सर आपल्याला काय मिळेल व्हेक्टर मिळेल. आणि त्यामुळे ही जी ॲव्हरेज व्हेलॉसिटी असते ही कसली क्वांटिटी आहे आपण म्हणतो व्हेक्टर क्वांटिटी आहे बिकॉज डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता जसं आपण ॲप्लाय करतो की डिस्प्लेसमेंट जी आहे ही पॉझिटिव्ह असू शकते निगेटिव्ह असू शकते किंवा काय असेल झिरो असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा झिरो असेल. मग आता जर इथं जी डिस्प्लेसमेंट आहे ती पॉझिटिव्ह असेल तर मला सांगा ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय असणार पॉझिटिव्ह. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो इफ डेल्टा एक्स बार इज पॉझिटिव्ह देन व्ही एव्हीजी बार इज अल्सो पॉझिटिव्ह. डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल ॲव्हरेज व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह असणार. जर
डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटीसुद्धा निगेटिव्ह असणार आहे, बरोबर. आणि जर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटीसुद्धा 0 असेल. ओके, डिस्प्लेसमेंट ही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा 0 असते. डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल ॲव्हरेज व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह, डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल ॲव्हरेज व्हेलॉसिटी निगेटिव्ह आणि डिस्प्लेसमेंट 0 असेल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटीसुद्धा 0 असणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजेच जर पार्टिकल एका जागेवरून दुसरीकडे गेला, रिटर्न परत आहे त्या जागी आला, डिस्प्लेसमेंट 0 होणार, म्हणजे त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी किती असणार? 0 असणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. बघा, डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 असणार आणि त्यामुळे ॲव्हरेज व्हेलॉसिटीसुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑर 0 असेल, बिकॉज इट डिपेंड्स ओनली ऑन द व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट. मग आता डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह कधी येते? बघा, x2 ग्रेटर दॅन x1 असेल तर डेल्टा एक्सची व्हॅल्यू कशी असणार आहे? पॉझिटिव्ह. x2 लेस दॅन x1 असेल तर डेल्टा एक्स कसा असेल? निगेटिव्ह असेल. आणि x2 इक्वल टू x1 असेल तर डेल्टा एक्स कसा असेल? 0. बघा, x2 मोठा आहे, x1 लहान आहे, मोठ्यातनं लहान वजा करा, व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. x2 लहान असेल आणि x1 मोठा असेल तर डिफरन्स कसा आला पाहिजे? निगेटिव्ह. आणि जर दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत तर x2 आणि x1 सेम असेल तर डेल्टा एक्स किती असेल? 0. म्हणजे डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह कधी? तर फायनल पोझिशन ग्रेटर दॅन इनिशियल पोझिशन. डेल्टा एक्स निगेटिव्ह कधी असेल? फायनल पोझिशन इज लेस दॅन द इनिशियल पोझिशन. अँड इफ फायनल अँड इनिशियल पोझिशन बोथ आर सेम, एकाच पोझिशनला फायनल आणि इनिशियल पोझिशन आहेत, तर त्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? 0. आणि याच्यावर डिपेंड आहे, इथं पॉझिटिव्ह आहे म्हणून व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह, इथं व्हेलॉसिटी निगेटिव्ह आणि इथं व्हेलॉसिटी 0. म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण कशी फाइंड आउट करणार? तर आपल्याला सांगितलं जाईल की फायनल पोझिशन काय, इनिशियल पोझिशन काय, आणि त्याच्यावर आपण सांगू शकतो की ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची. काय करायचं? तर फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन अपॉन जो टाईम लागला मोशनसाठी, तो टाईम काय असेल? डिव्हाइड करायचा. बघा, इथं मी एक एक्झाम्पल घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण जे इथं पाथ काढला होता तोच मी काढते. ओ, सपोज इथं Q आहे, इथं P आहे, याची पोझिशन 40, याची 60, याची 0 असेल. ओके, तर सपोज तुम्हाला असं सांगितलं आहे की पार्टिकल हा O टू Q गेला आणि त्यासाठी त्याला टाईम लागला सपोज 10 सेकंद. पार्टिकल कुठून कुठं गेला? O पासून Q पर्यंत. किती टाईममध्ये गेला? 10 सेकंदात गेला. तर त्याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढा. तर ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पहिल्यांदा काय असेल? तर डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी. मग काय करायचं? तर x2 बार मायनस x1 बार अपॉन डेल्टा टी. मग काय येईल? फायनल पोझिशन Q आहे, त्याची व्हॅल्यू आहे 60, मायनस इनिशियल पोझिशन O आहे, त्याची व्हॅल्यू आहे 0, आणि अपॉन टाईम किती लागला? 10 सेकंद. म्हणजे काय आलं बघा, 60 अपॉन 10 म्हणजे ॲन्सर किती मिळतं? 6. ओके, मग आता ही व्हेलॉसिटी 6 मीटर पर सेकंद आहे आणि याला साईन कोणतंच नाही आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिसत नाही आहे ना, म्हणजे कोणतं आहे ते? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ते साईन इंडिकेट काय करेल? डायरेक्शन इंडिकेट करेल. त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी आहे 6 मीटर पर सेकंद, साईन पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? अशा प्रकारे तुम्ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकता गिव्हन कोणत्याही पाथसाठी. ओके, इथं आपण काय केलं? तर फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन अपॉन टाईम घेतला, आपल्याला किती मिळतं आहे? मग ॲन्सर मिळालं 6 मीटर पर सेकंद. अशा प्रकारे काय फाइंड आउट कराल? ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट केली जाऊ शकते. ओके, आता सेकंड एक्झाम्पल आत्ताच्याच पाथसाठी. सपोज मी असं घेतलं की पार्टिकल बघा इथं होता पहिल्यांदा, त्यानंतर तो आरला गेला, O टू आर गेला, रिटर्न परत Qला आला. ओके, किंवा आपण असं म्हणूयात पार्टिकल R टू O येतो. ओके, पार्टिकल कुठून कुठे आला? R पासून O पर्यंत. इथे व्हॅल्यू होती 180, इथं आहे 0.
ओके. आरचे कोऑर्डिनेट्स किती आहेत 180, ओचे किती आहेत 0. पार्टिकलचं मोशन कुठून कुठे आहे आर पासून ओ पर्यंत. तर इथं आपल्याला पहिल्यांदा ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. कशी काढायची तर डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी करा. डेल्टा एक्स बार म्हणजे x2 बार मायनस x1 बार अपॉन डेल्टा टी करा. फायनल पोझिशन कोणती आहे बघा, ओ फायनल पोझिशन आहे म्हणजे 0. x1 म्हणजे आरची व्हॅल्यू आहे 180 आणि अपॉन सपोज सांगितलं असेल इथं टाईम लागतो 20 सेकंद. टी किती आहे सपोज 20 सेकंद आहे. तर 0 मायनस 180 अपॉन 20 किती येईल बघा, मायनस 180 अपॉन 20 म्हणजे हे 0 कॅन्सल झाले. आन्सर किती आलं मायनस 9 मीटर पर सेकंद. म्हणजे जर पार्टिकल हा आर पासून ओ पर्यंत जात असेल, किती टाईममध्ये जातोय 20 सेकंदमध्ये जातोय, तर त्याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती मिळाली मायनस 9 मीटर पर सेकंद. आणि याच्यामध्ये 9 हे त्याचं मॅग्निट्यूड आहे आणि मायनस साईन काय इंडिकेट करेल तर तो निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर पार्टिकल मूव्ह झाला आहे. ओके. पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस विथ व्हेलॉसिटी ऑफ विथ मॅग्निट्यूड ऑफ 9 मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटीचं SI युनिट किती असेल, काय असेल मीटर पर सेकंद असेल. ओके. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटीसाठी पहिल्यांदा डेफिनेशन काय आहे बघा, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इज कॉल्ड ॲज द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओके. त्यानंतर कसली क्वांटिटी आहे ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. ॲज डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज ऑल्सो अ व्हेक्टर क्वांटिटी. As displacement is positive, negative or 0, average velocity will also be positive, negative or 0. If displacement is positive, average velocity positive. Displacement negative, average velocity negative. Displacement 0, average velocity 0. ओके. हे कळालं सगळ्यांना. म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी डिपेंड कुणावर आहे तर डिस्प्लेसमेंटवर आहे. जर पार्टिकल आहे त्या जागी रिटर्न आला तर त्याची डिस्प्लेसमेंट 0 असते आणि त्यामुळे ॲव्हरेज व्हेलॉसिटी सुद्धा किती असते 0 असते. ओके. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे ॲव्हरेज स्पीड. आता आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी बघितलं, आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय. ॲव्हरेज स्पीड हे VAVG या सिम्बॉलनी रिप्रेझेंट केलं जाईल आणि त्याचा फॉर्म्युला आहे पाथ लेंथ अपॉन टाईम. पाथ लेंथ अपॉन टाईम म्हणजे पाथ लेंथ म्हणजे काय असते डिस्टन्स, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय particle or in place of particle you can write object. The total distance traveled by particle divided by time interval in which motion takes place is called as the path length. बघा is called as the average speed. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय तर पाथ लेंथ अपॉन टाईम. पाथ लेंथ म्हणजे काय असते तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय पार्टिकल. ओके. डिवायडेड बाय तुम्ही काय केलंय टाईम केलंय. म्हणजेच पाथ लेंथ अपॉन टाईम केलं की आपल्याला स्पीड मिळतं आणि डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम केल्यावर व्हेलॉसिटी मिळते. ओके. लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम करा व्हेलॉसिटी मिळते, पाथ लेंथ अपॉन टाईम करा स्पीड मिळतं. मग टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय पार्टिकल डिवायडेड बाय टाईम इंटरवल इन विच द मोशन टेक्स प्लेस इज कॉल्ड ॲज द ॲव्हरेज स्पीड. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम करायचं. पार्टिकलनी गिव्हन टाईममध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते डिस्टन्स घ्यायचं, त्याला टाईमनं डिव्हाइड करायचं, मग आपल्याला काय मिळतं ॲव्हरेज स्पीड मिळतं. ओके. आणि जसं व्हेलॉसिटीमध्ये जसं इथे आपण डिस्प्लेसमेंट लिहितो तसं इथे काय लिहिलेलं आहे पाथ लेंथ लिहिलेलं आहे. त्यामुळं डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी होती म्हणून ॲव्हरेज व्हेलॉसिटी वेक्टर होती. मग आता इथे पाथ लेंथ कसली क्वांटिटी आहे स्केलर क्वांटिटी आहे आणि त्यामुळे पाथ लेंथवर डिपेंड असणारं ॲव्हरेज स्पीड हे कसं असेल स्केलर असेल. सो वी कॅन से दॅट द ॲव्हरेज स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. जसं पाथ लेंथ स्केलर आहे तसं ॲव्हरेज स्पीड सुद्धा काय असणार आहे स्केलर. इट मे बी पॉझिटिव्ह ऑर 0 आणि काय सांगू शकतो आपण इट इज नेव्हर निगेटिव्ह. ओके. इट इज नेव्हर निगेटिव्ह. पाथ लेंथसाठी आपण ही प्रॉपर्टी यूज केली होती बघा.
पाथ लेंथ ही काय असू शकते, इट मे बी पॉझिटिव्ह ऑर झिरो बट इट इज नेव्हर निगेटिव्ह. सो वी कॅन से दॅट ॲव्हरेज स्पीड मे बी पॉझिटिव्ह ऑर झिरो बट इट इज नेव्हर निगेटिव्ह. पाथ लेंथ पॉझिटिव्ह असेल, ॲव्हरेज स्पीड पॉझिटिव्ह असणार आहे. पाथ लेंथ झिरो असेल, ॲव्हरेज स्पीड झिरो असणार आहे. पाथ लेंथ निगेटिव्ह असते का, नाही, त्यामुळे ॲव्हरेज स्पीड निगेटिव्ह असणार नाही. आणि ती कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. समजलं सगळ्यांना सांगितलेलं. आत्ता इथे काय काय बघितलं आपण, डेफिनिशन, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय पार्टिकल डिवायडेड बाय टाइम इंटरवल इन विच मोशन टेक्स प्लेस इज कॉल्ड एज द ॲव्हरेज स्पीड. इट इज अ स्केलर क्वांटिटी बिकॉज पाथ लेंथ इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर अपॉन स्केलर करा, आन्सर हे स्केलर मिळतं. म्हणजेच ॲव्हरेज स्पीड जे आहे त्याला फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही. स्पीड म्हणजे आपल्याला काय सांगतं, फक्त मॅग्निट्यूड सांगतं, डायरेक्शन सांगत नाही. आणि त्याची व्हॅल्यू आयदर पॉझिटिव्ह असेल किंवा झिरो असेल, पण ती कधीही निगेटिव्ह असणार नाही. त्यानंतर इथे एक एक्झाम्पल बघूया आपण. जर मग असं पाथ घेऊया, इथे PQR हे पॉईंट घेतले, 40, 60, 180 आणि इथे आहे सपोज 0. तर या केसमध्ये काय होईल बघा. फर्स्ट मी पाथ घेते O2Q. O2Q या पाथसाठी जर मला फाइंड आउट करायची आहे ॲव्हरेज स्पीड काय असेल, तर ॲव्हरेज स्पीड कशी काढायची, पाथ लेंथ अपॉन टाईम करायचं. सपोज तुम्हाला सांगितलं आहे पार्टिकल O पासून Q पर्यंत गेला आणि टाईम इंटरवल आहे सपोज त्याचा 5 सेकंद आहे. किती आहे टाईम, 5 सेकंद आहे. तर ॲव्हरेज स्पीड कसं काढायचं, पाथ लेंथ अपॉन टाईम करायचं. पाथ लेंथ किती आहे बघा, O2Q पाथ लेंथ आहे 60 आणि किती टाईम लागला 5. 60/5 12 मीटर पर सेकंद. हे काय आलं त्याचं ॲव्हरेज स्पीड आलं. ओके. सेकंड सपोज आपण असं म्हणूयात की पार्टिकल R पासून O पर्यंत आला, R to O आला आणि त्यासाठी त्याला टाईम लागला असेल सपोज 10 सेकंद. R to O किती टाईममध्ये आला, 10 सेकंदमध्ये आला. तर या केससाठी ॲव्हरेज स्पीड तुम्ही कसं फाइंड आउट कराल, पाथ लेंथ अपॉन टाईम करायचं. पाथ लेंथ किती असेल, R पासून O पर्यंत आला, R पासून O पर्यंत, तर हा निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये जरी येत असेल, असा आला ना इकडे, कुठे चालला आहे हा, टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. पण साईन निगेटिव्ह घेणार का पाथ लेंथसाठी, नाही, कारण पाथ लेंथ कसली क्वांटिटी आहे, स्केलर. म्हणजे 180 पासून इकडं 0 पर्यंत गेला तरी साईन निगेटिव्ह द्यायचं का, नाही. त्यांना डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, 180. किती टाईममध्ये, 10. म्हणजे ॲन्सर काय आलं बघा, 18 मीटर पर सेकंद. ओके. म्हणजे इथं आपण काय लक्षात ठेवणार आहे, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड हे कोणावर डिपेंड आहे, पाथ लेंथवर डिपेंड आहे. पाथ लेंथ ऑलवेज पॉझिटिव्ह असते, त्यामुळं ॲव्हरेज स्पीड ऑलवेज कसं असणार आहे, पॉझिटिव्हच असणार आहे. ओके. त्याच्यामुळं इथं आन्सर किती मिळतं आपल्याला, 18 मीटर पर सेकंद. काय काय लक्षात ठेवायचं, तर ॲव्हरेज स्पीड कसली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. ॲव्हरेज स्पीड पॉझिटिव्ह किंवा झिरो असेल, पण निगेटिव्ह असेल का, कधी नाही. त्यानंतर ॲव्हरेज व्हेलॉसिटी ही कसली क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय असू शकते, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो असू शकते. ओके. आणखीन एक महत्त्वाचं रिलेशन लक्षात ठेवायचं आहे बघा आपल्याला. रिलेशन असं आहे की डिस्प्लेसमेंट जी आहे, डिस्प्लेसमेंट ती लेस दॅन इक्वल टू काय असते, पाथ लेंथ. डिस्प्लेसमेंट लेस दॅन इक्वल टू पाथ लेंथ असते आणि त्यामुळे डिस्प्लेसमेंटवर डिपेंड असणारी ॲव्हरेज व्हेलॉसिटी लेस दॅन इक्वल टू VAVG म्हणजे पाथ लेंथवर डिपेंड असणारं ॲव्हरेज स्पीड. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज लेस दॅन इक्वल टू ॲव्हरेज स्पीड. ओके. ॲव्हरेज व्हेलॉसिटी जी आहे ती काय असेल, लेस दॅन इक्वल टू ॲव्हरेज स्पीड. का तर या रिलेशनवर डिपेंड आहे. डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन इक्वल टू पाथ लेंथ, म्हणजे पाथ लेंथ मोठी असते कोणापेक्षा, डिस्प्लेसमेंटपेक्षा. मग पाथ लेंथवर डिपेंड असणारं स्पीड, ॲव्हरेज स्पीड हे मोठं असेल कोणापेक्षा, ॲव्हरेज व्हेलॉसिटीपेक्षा. हे रिलेशन लक्षात ठेवा.
as displacement is less than equal to path length, we can say that average velocity is less than equal to average speed. In today's lecture, आता आज आपण काय काय बघितलं बघा, ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय बघितलं, ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे ते बघितलं, आणि त्यानंतर पाथ लेंथ म्हणजे काय आहे हे बघितलेलं आहे. आता ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे, आणि याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. ओके.